कोण एकनाथ पवार? तुम्हाला माहित आहे नाही, त्यानं गावचा सरपंच व्हावा पहिल्यांदा, सरपंच होऊन गावाचा विकास करावा, बाकी हे बघण्यात. नमस्कार, मी संभाजी कांबळे. आपलं सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे. कंधार शहरातील शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. कोणत्या अडीअडचणी या संदर्भाने या नव्या इमारतीची लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सदिच्छा भेट देत पाहणी केली. यावेळी खरेदी विक्री संघ कंधारचे सभापती किशनराव डफडे, लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, कंधार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मधुकर पाटील डांगे, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी चेतन केंद्रे, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजकुमार केकाटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यथोचित सत्कार रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड बोलताना काय म्हणाले ते पाहूयात. यांच्या कार्यकाळाच्या दोघांच्या प्रयत्नाने हा इथं हॉस्पिटलची उभारणी झालेली आहे आणि चिखलीकर साहेबांमुळे, चिखलीकर साहेबाच्या कार्यकर्त्यामुळं ह्याच्या अगोदरच्या टर्ममध्ये आदरणीय शामसुंदर शिंदे साहेब आमदार झाले आणि मग दोघांनी, शिंदे साहेबांना आणि चिखलीकर साहेबांना प्रयत्न करून हा या ठिकाणी फार मोठं 100 बेडचं हॉस्पिटल इथे या ठिकाणी आणलेलं आहे. आणि चिखलीकर साहेबांना जवळपास 70-72 पदाची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आणि काही दिवसातच चिखलीकर साहेबांच्या हस्ते या दवाखान्याचं उद्घाटन होणार आहे. त्या निमित्तानं आम्ही आता सगळे चिखलीकर साहेबांचे कार्यकर्ते, बाबा आपल्या मतदारसंघामध्ये एवढा मोठं हॉस्पिटल झालं आहे, भविष्यात इथल्या रुग्णाला, इथल्या लोकांना इथं काहीतरी इथं ह्या रुग्णाला फायदा व्हावा, इथल्या सोयीसुविधा जे काही आहेत हे पाहण्यासाठी आम्ही सर्वांच या ठिकाणी टीम आलो होतो. म्हणजे इथं CT स्कॅन आहे का, MRI मशीन आहे का, एक्सरे आहेत का, ऑपरेशन थिएटर कसं आहे, ICUचं बेड कुणीकडे आहे, म्हणजे असं सगळं. आणि मग इथं आपलं कॅन्टीन सोय आहे का, रुग्णासोबत नातेवाईक आलेलं त्यांना राहण्यासाठी व्यवस्था आहे का, ते पार्किंगला व्यवस्था आहे का, मग संडास बाथरूम कुठं आहे, नळ कुठं आहे, पाणी कुठं आहे, आता हे सगळं आता माहिती आम्ही घेण्यासाठी आलो आज. आपण जे पाहणी करण्याचं म्हणता हे सर्व एस्टिमेटमध्ये असेल, तरी पण आता एक लोकप्रतिनिधीमधून आपल्याला बघावं लागेल ना. साहेबाचे आम्ही कार्यकर्ते, सत्तेमध्ये आम्ही आहोत. मी माझी एक स्वतःची सामाजिक संघटना आहे, त्या संघटनेचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि त्यामुळे या इथं पाहण्यासाठी आम्ही आलोत ना, किंवा नेमकं काय गुत्तेदाराने जरी काम केलं. आता तुम्हाला माहित आहे काही ठिकाणी काम केल्याच्या नंतर स्लॅब म्हणजे 8 दिवसात गळाले, तर असं काय होऊ नये. हे आपली सगळ्याची ही लाडाची वास्तू आहे, याला आपल्याला आपलं जपायचं आहे. पण या अगोदर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे, त्याच्या पद्धतीची बैठक सुद्धा घेतली होती. मग त्यांनी पाहणी केल्याच्या नंतर तुम्ही पाहणी करण्याची काय गरज आहे आणि तुम्हाला म्हणजे नेमका पाहणी करून काय म्हणजे अधिकार तुम्हाला कोणतं पद आहे असे जे पाहणी करण्यासाठी? या अगोदर हे भाजपचे काही नेते आले, बघून गेले, आज तुम्ही येतात. खासदारांनी जर बघितलं तर ठीक आहे, परंतु तुमचं म्हणजे काय? कोण भाजप कोण आलं होतं? एकनाथ पवार आले. कोण एकनाथ पवार? तुम्हाला माहित आहे नाही, एकनाथ पवारची काय पोस्ट आहे? एकनाथ पवारची ऐका ना, एकनाथ पवार कोण आहे? एकनाथ पवार म्हणजे भाजपचा नेता होऊ शकतो का? तुम्ही कसं म्हणता नेता होतो? हो, पण तुम्ही राजकारण करत असाल. कशाला राजकारण? मला एक सांगा, ज्या काळामध्ये ऐका ना, ज्या काळामध्ये शामसुंदर शिंदे साहेबाला आम्ही निवडून दिलं, साहेबांनी निवडून दिलं, त्या काळामध्ये त्या शिंदे साहेबांसोबत एकनाथ पवार होते काय? मग आता काल चिखलीकर साहेबांच्या विरोधामध्ये त्याने ज्यावेळेस निवडणूक लढवली तेव्हा ते काय महायुतीमध्ये होते काय? ते महाविकास आघाडीकडे होते ना. त्याची निशाणी मशाल होती ना. तेव्हा त्याची निशाणी 3 पक्षातली कोणती होती काय? कमळ होतं काय? राष्ट्रवादीची काय घड्याळ होती काय? काय शिवसेना धनुष्यबाण होता? माझा तुमच्या ठीक आहे, तुम्ही तसं बोला, ऐका ना. तुम्हाला माहिती आहे मी तालुक्याचा उपसभापती आहे, होतो माझी उपसभापती, आणि मला एक सामाजिक संघटना महाराष्ट्रभर जे काम करते संघटना पॅन्थर पॉवर आहे. मी तुमच्या माध्यमातून मी सन्माननीय एकनाथ दादा पवारांना मी विनंती करतो की एकनाथ दादा पवारांना या तालुक्यातलं कोणतं पद नाही, ते स्वयंघोषित नेते आहात. भाजपचे जरी नेते म्हणले कसे नेते होऊ शकतात तो साहेब? त्यानं मला तर त्यांना अशी सूचना विनंती वजा आहे, त्यानं गावचा सरपंच व्हावा पहिल्यांदा, सरपंच होऊन गावाचा विकास करावा, बाकी हे बघण्यासाठी आहेत ना. अहो एवढ्या इतक्या ह्याच्यामध्ये चिखलीकर साहेबला रात्री 12 वाजता लोकांनी निवडून दिलं साहेब. आम्ही सगळे कार्यकर्ते इथं दगड काढला तर चिखलीकर साहेबाचा कार्यकर्ता रात्री बेरात्री कोणी यायचं? आता एकनाथ पवार आले, एकनाथ पवारच्या हात काय आहे साहेब? एकनाथ पवार यांनी बघून गेलं म्हणून तुम्ही बघा. माणूस सरकार आहे, तुम्हाला सांगतो. आता काल लोह्याच्या तहसीलदारांना कसं बोललो तुम्हाला लक्षात यायला का साहेब? म्हणजे तुम्हाला म्हणजे ठीक आहे, जनतेनं तुम्हाला नाकारलं. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगलो होतो, मराठा समाजाची लाट होती, आरक्षणाच्या लोकांमध्ये राग होता. त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो गावगावचे लोक आहे ना एकनाथ पवारच्या सोबत राहील. आणि त्यावेळेस मी दावा केला एकनाथ पवार 500 माणसं घेऊन चौकामध्ये यावा. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो नगरपालिका दोन्ही ताब्यामध्ये त्याने घेतो होती की नाही. मग त्याला 2 कंधारमधून 2 नावं द्या, लोह्यामधून 2 नावं द्या, मी असं तुम्हाला बोललो होतो. आता ते कोणत्याही चिखलीकर साहेबाचा आता मला सांगा, काय तहसीलदार किंवा एखादी SDO हे काय घरगडी राहतात काय हो? एवढे मोठे पदावर बसलेले माणसं. ते आता काल त्या परळीकर साहेबाला किती घाणघाण शिवा दिल्या.
हे माणूस काय झालं तुम्हाला सांगतो, भयकलंय काही करायलंय. माझा अजून तुम्हाला सल्ला आहे, आपला मतदार संघ सोन्यासारखा पिवळा जरद आहे. नंबर 1 आपले माणसं आहात. आपल्या इथं मारामारी होईना, भांडणं होईना, काहीच होईना. तुम्हाला जे कोणी म्हणलं की नाही हा त्याचा गैरसमज आहे, हा कोणी लावून देते कोणी बी. एकनाथ पवारला यायचा इथं अधिकार बी नाही, त्याचा संबंध बी नाही, काहीच नाही. आम्ही आले, आम्हाला इंजिनियरनं डॉक्टरनं सांगितलं ते आम्ही चिखलीकर साहेबाला सांगता आणि जे लागेल ते आम्ही देऊ शकता. एकनाथ पवार येऊन बघून गेला असं काही घेणं नाही. हा त्यात कुठे शिंदे साहेबाला आम्ही निवडून दिलं, चिखलीकर साहेबांना सहकार्य केलं, आम्ही मतदान केल्यामुळे, तुम्ही सगळ्यांना मतदान केल्यामुळे हा दवाखाना उभा राहिला, नाही तर झाला नसता.